जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे माझी गरज होती असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जिथं जिथं चांगलं आहे त्या सगळ्यांच्या पाठीमागं उभा राहतो म्हणजे. आणि आम्हाला त्यांनी बिनधास्त कुठल्या शंकांना वाव न देता आम्हाला जमीन 21 एकर जमीन देऊ केली. तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी यावं अशी विनंती करतो. राम मंडळी, आज या विठुरायाच्या नगरीमध्ये आणि विठुरायाला आवडणाऱ्या बुधवारी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, त्याचा मला खूप आनंद होत आहे. आपल्या खेडेगावामध्ये मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो. पाहुणे येतात, बघतात, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत नाही. ज्याची मुलगी आहे त्याला आवडतं, कधी कधी ज्याचा मुलगा आहे त्याला आवडतं, द्यावे का नाही करावे का नाही असं आमचं 6 महिने चालले दोघांचं. आमची शेती पेरेगावची. मी रामभाऊ जोशी मध्ये 27 वर्ष सहशिक्षक म्हणून सेवा करून 2006 मध्ये. आणि आमचे चिरंजीव रवी गायकवाड इथे पंढरपूरला आहे देशभावीमध्ये. तर त्याने सांगितलं बाबा असं असं आहे म्हणजे छान आहे. आता माझं काय तू काय म्हणे उरलो करा बोलता काय करायचं तुमच्यासाठी करायचं ठीक आहे म्हणजे असं असं प्रोजेक्ट आहे बस. आणि मग जेव्हा त्यांची भेट झाली आम्हाला सगळं त्यांचं पसंत पडलं. पसंत लग्न जमल्यानंतर होता मग कसं जमलं किती होणार खरंच एवढं आहे का नाही असं आम्हाला बऱ्याच लोकांनी पिडलं. बॅग असलं काय होते तुम्हाला काय द्यायचं नाही. पण मला असं वैयक्तिक म्हणणं आहे की आपल्यापेक्षा आपला जो शेजार आहे मग तो घराचा असेल शेताचा असेल दुकानाचा असेल तर तो नेहमी चांगला असतो. परमेश्वराला त्याला भरपूर द्यावं कारण का त्याला भरपूर दिलं म्हणजे आपल्याला काय त्रास होतो. तसं माझी अशी विठुरायाला प्रार्थना आहे की आमच्या राजकारणाला भरपूर द्यावं. त्यांना भरपूर मिळाले की आम्हाला मिळालंच. त्यामुळे आपण इथे जे सगळेजण बसलेले आहोत जवळजवळ आपल्या सगळ्यांमध्ये जाग येण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे. तशा प्रकारची चेतना निर्माण झालेली आहे. आणि ही जी कंपनी आमच्या पेहेगावच्या मातीमध्ये प्रोजेक्ट प्रकल्प जो निर्माण होत आहे त्याला माझ्या मनापासून ज्या शुभेच्छा आहेत. आता सरांनी सांगितलं की त्यांनी इतका ध्यास घेतला. मी एक छोटंसं उदाहरण देतो की तुकाराम महाराजांच्या गाण्यामध्ये एक ओळ आहे चिंतने चिंतने तदरूप होता. एक ती गांधी माणशी असते कुठली तरी एका पानावरची आळी धरून आणते मातीचं घर फुटतं कोपऱ्यामध्ये करते ती आळी त्याच्यामध्ये घालते पुन्हा येऊन बघायचं त्या आळीला चावायचं पुन्हा येऊन बघायचं चावायचं. ती आळी प्रत्येक वेळी म्हणते आली गांधी आली गांधी. इतका तिचा ध्यास घेतली ती आळी त्या गांधीचा की एक दिवस ती आळीच गांधी होती. राज गायकवाडने इतका ध्यास घेतलाय की एक दिवस त्यांचं स्वप्न पूर्णपणे साकार होणार याची मला पूर्ण. आपल्या या कंपनीला मनापासून संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी धन्यवाद.